नमस्कार, मी बसवेश्वर आखाडे. माझी शाळा माझे कार्यालय आपल्या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं स्वागत. मित्रांनो, अपडेट अशी आहे की समाज कल्याण विभागामार्फत ज्या 5 ते 10च्या विद्यार्थी किंवा 1ली ते 10वीच्या विद्यार्थ्यांना ज्या स्कॉलरशिप मिळतात, ज्या शिष्यवृत्ती असतात, ह्या शिष्यवृत्ती आता आपल्याला महा-डी-बी-टी आपले सरकार या पोर्टलच्या माध्यमातून त्या ठिकाणी मिळणार आहेत. तर ह्या ज्या शिष्यवृत्ती असतील, जसं अस्वच्छ व्यवसायातली शिष्यवृत्ती असेल, सावित्रीबाई असेल, तुमचं 10वीची परीक्षा फीची असेल किंवा इतर गुणवत्ता शिष्यवृत्ती, या पूर्ण प्रकारच्या शिष्यवृत्ती आता महा-डी-बी-टी पोर्टलवर जसं 11वी 12वीचं मिळतात त्याच पद्धतीनं आता या 5 ते 10च्या किंवा 1 ते 10च्या सुद्धा विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती आता महा-डी-बी-टी पोर्टलवरूनच मिळणार आहेत. व या पोर्टलवर काम करण्याचं त्या ठिकाणी सुरुवात त्या ठिकाणी झालेली आहे व आपल्याला सुद्धा या ठिकाणी आता आपल्याला या वर्ष 2023-24 या वर्षातील विद्यार्थ्यांची सुद्धा नोंदणी या पोर्टलच्या माध्यमातून करावी लागणार आहे, जेणेकरून त्या विद्यार्थ्यांना ती शिष्यवृत्ती त्या ठिकाणी मिळणार आहे. तर बघा मित्रांनो, आता यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे, तर याची इत्थंभूत माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आपण चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रियासुद्धा द्या व शेअर करायला विसरू नका. तर बघूयात आता महा-डी-बी-टी पोर्टल. बघा मित्रांनो, तुमच्या कम्प्युटर म्हणा किंवा तुमच्या मोबाईलवर या पद्धतीनं ब्राउझर ज्यावेळेस ओपन असणार त्यावेळेस या गुगलच्या सर्च बॉक्समध्ये आपल्याला त्या ठिकाणी टाकावं लागणार आहे महा-डी-बी-टी किंवा एक URL सुद्धा याचं आलेलं आहे, ते मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या ठिकाणी देणार आहे. ज्यावेळेस तुम्ही या ठिकाणी महा-डी-बी-टी टाईप करून त्याला सर्च असं म्हणता त्यावेळेस मित्रांनो या पद्धतीचं एक वेबपेज तुमच्या समोरील, ज्यामध्ये आपणाला समोर दिसत आहे मित्रांनो महा-डी-बी-टी. बघा इथे टॉपला दिसत आहे महा-डी-बी-टी गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र. यावर तुम्हाला या ठिकाणी क्लिक करायचं आहे. ज्यावेळेस तुम्ही त्यावर क्लिक करणार तर या पद्धतीचं वेब पेज त्या ठिकाणी आपले सरकार महा-डी-बी-टी हे तुमच्या पुढे ओपन होणार आहे. या ठिकाणून खरी आपल्या या ठिकाणी आपल्याला कारवाईला सुरुवात या पेजवरून आपल्याला करायला लागणार आहे. जवळपास मित्रांनो लॉगिंग बिगिंग या गोष्टी आपल्याला आता सरावाच्या झालेल्या आहेत, त्यामुळं जास्त वेळ न घेता फटाफट समजून सांगण्याचा प्रयत्न या ठिकाणी मी करत आहेत. बघा मग तुम्ही आता या पेजवर तुम्हाला इकडे उजव्या हाताने दिसत आहे मित्रांनो पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप, फार्मर स्कीम्स वगैरे वगैरे. त्यासोबतच या ठिकाणी ही जी मुलगीचं चित्र दिसत आहे या ठिकाणी प्री मॅट्रिक स्कॉलरशिप, म्हणजे बघा या प्री मॅट्रिक स्कॉलरशिपच्या विंडोला आपल्याला त्या ठिकाणी क्लिक करावं लागणार आहे. ज्यावेळेस तुम्ही या प्री मॅट्रिक स्कॉलरशिप या विंडोला त्या ठिकाणी क्लिक करता त्यावेळेस या पद्धतीचं एक वेब पेज पुन्हा आपल्यासमोर ओपन होईल. बघा आता या वेब पेजवर जर डाव्या हातानं आपण जर पाहिलं नोटीस दिसत आहे इथे आपल्याला, बघा ही नोटीस, त्याच्याखाली अटेन्शन वगैरे फॉर रजिस्ट्रेशन्स ऑफ ॲप्लिकेशन्स फॉर प्री मॅट्रिक स्कीम्स ऑन महा-डी-बी-टी पोर्टल स्कूल प्रिन्सिपल शुड लॉगिंग बाय टायपिंग. बघा या पद्धतीने या ठिकाणी आता लॉगिंगची माहिती सुरू आहे, लक्षपूर्वक तुम्ही पहा. आणि त्या ठिकाणी मित्रांनो पहिला जो असतो युजर ID आणि पासवर्ड काय लिहायचा आहे, बघा pre_SE कॅपिटलमध्ये, त्यानंतर आपला UDIS नंबर, पुन्हा अंडरस्कोअर आणि प्रिन्सिपल टाईप करून त्या ठिकाणी आपल्याला pass@123 हा पासवर्ड या ठिकाणी वापरून प्रथम पहिलं लॉगिन या ठिकाणी करावं लागणार आहे. बघा मग या ठिकाणी तुम्हाला इथे दिसत आहे की ॲप्लिकंट लॉगिंग हिअर, म्हणजे त्यात पहिला जो आहे पहिली विंडो आहे एंटर युजर नेम, त्या ठिकाणी आपल्याला काय करावं लागणार आहे. मग मी तुम्हाला सांगितलेलं आहे की प्री त्यामधलं P कॅपिटल आहे, त्यानंतर अंडरस्कोअर, त्यानंतर आपल्या शाळेचा जो UDIS नंबर असेल तो तुम्ही टाईप करायचा आहे, त्यानंतर पुन्हा अंडरस्कोअर आणि त्यानंतर प्रिन्सिपल, त्यातलाही P सुद्धा कॅपिटल. या पद्धतीने तुम्हाला हा झाला तुमचा लॉगिन ID. आणि पहिला जो पासवर्ड देणार आहे त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे या वेबसाईटकडून आपल्याला, तर तो आहे मित्रांनो pass@123. एवढं तुम्हाला त्या ठिकाणी टाईप करून नंतरचा जो कॅप्चा आहे हा कॅप्चा या खालची विंडोमध्ये त्या ठिकाणी तुम्हाला भरायचा आहे आणि लॉगिंग हिअर, बघा लॉगिंग हिअर या बटनावर तुम्हाला क्लिक करायला लागणार आहे. ज्यावेळेस तुम्ही लॉगिंग हिअर या बटनावर क्लिक करता त्यावेळेस मित्रांनो आता आपल्याला त्या वेबसाईटच्या आतमध्ये प्रवेश मिळालेला असतो. आणि या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल विंडो दिसतात 3-4 आणि त्यामध्ये ते चेंज पासवर्ड, बघा चेंज पासवर्ड. तर या ठिकाणी जी पहिली विंडो आहे एंटर आधार नंबर. मग आता आपला प्रश्न पडेल एंटर आधार कोणाचा टाकायचा, तर बघा मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला आपले जे मुख्याध्यापक आहेत प्रिन्सिपल आहेत त्यांचा आधार नंबर या ठिकाणी टाकायचा आहे प्रथम. त्यानंतर दुसरी जी विंडो आहे त्यात एंटर कॉन्टॅक्ट नंबर असं या ठिकाणी दिलेलं आहे. कॉन्टॅक्ट नंबर, मग हा कॉन्टॅक्ट नंबर द्यायचा आहे तो आपल्या भाऊसाहेबांचा, प्रिन्सिपल सरांचा, तो जो असेल तो तुम्ही त्या ठिकाणी कॉन्टॅक्ट नंबर भरा. आणि पुढील ज्या विंडो आहेत मित्रांनो 2, त्या ठिकाणी पहिली आहे त्यातली एंटर न्यू पासवर्ड.
तर बघा आता एंटर न्यू पासवर्ड, आता सद्यस्थितीत आपल्याकडे एवढे पासवर्ड झालेले आहेत, त्यामुळे काळजी करा. आधी एखादा पासवर्ड तुम्ही तयार करून ठेवा की ज्याचा उपयोग तुम्ही महाडीबीटीसाठी कराल. तो तुमच्या वहीमध्ये एका पेननं लिहून ठेवा आणि नंतर जो लिहिलेला पासवर्ड आहे तो या ठिकाणी तुम्ही एंटर पासवर्ड ठिकाणी तुम्ही टाका. मी सहज उदाहरणादाखल XYZ@123 घेतलेला आहे. तुम्ही तुमच्या मर्जीनुसार तुमचा नवीन पासवर्ड या ठिकाणी रिसेट करत आहात, त्यामुळे तो तुमच्यातला असला तुम्ही ठरवलेला असणं योग्य आहे. आणि हा XYZ हा पासवर्ड पुन्हा तुम्हाला खालील विंडोमध्ये पुन्हा रिएंटर करावा लागणार आहे. हा पासवर्ड रिएंटर केल्यानंतर बघा मित्रांनो, पुन्हा एकदा पाहून घ्या. प्रिन्सिपलांचा आधार नंबर, मोबाईल नंबर टाकायचा आहे त्यांचा. त्यानंतर नवीन पासवर्ड जो आपण तयार केलो तो भरायचा, तो पुन्हा रिपीट या ठिकाणी भरायचा. आणि गेट OTP हे खाली जी विंडो दिसत आहे तुम्हाला या ठिकाणी गेट OTP फॉर आधार, यावर तुम्हाला आता क्लिक करायचं आहे. यावर तुम्ही क्लिक कराल, त्यानंतर तुमच्या पुढे व्हेरीफाय आधार OTP या पद्धतीची विंडोज आलेली आहे. तर या परिस्थितीत काय होईल की जे तुम्ही मुख्याध्यापकांचा नंबर टाकला आहे त्या मोबाईल नंबरला तुमच्या OTP आता या महाडीबीटीकडून गेला असेल, तो OTP त्यांच्याकडून घ्या आणि तो OTP तुम्ही आता या OTPच्या विंडोमध्ये एंटर करा. आणि हा OTP ज्यावेळेस तुम्ही टाकता त्यानंतर व्हेरीफाय OTP फॉर आधार यावर तुम्हाला क्लिक करावं लागणार आहे. ज्यावेळेस तुम्ही या बटनावर क्लिक करता त्यावेळेस तुम्हाला तुमचा पासवर्ड चेंज केल्याचा मेसेज सक्सेसफुली झाल्याचा तुम्हाला या ठिकाणी येईल आणि हे तुमचं काम आता या ठिकाणी पासवर्डचं या ठिकाणी संपलेलं असेल. आणि पुन्हा तुम्ही आता काय होणार मित्रांनो, ज्यावेळेस तुम्ही करणार त्यावेळेस पुन्हा तुम्ही लॉगिंग पेजला जाल, आपोआप तुम्ही लॉगआउट त्या ठिकाणी होणार आहात. आता काय करायला लागणार आहे बघा, पुन्हा इथे ॲप्लिकंट लॉगिंग हे तुम्हाला तर माहीतच आहे या ठिकाणी. तर हे जे आहे एंटर युजरनेम आपला तोच असेल, __ वगैरे जे काय असणार एवढे असते. आणि जो पासवर्ड या ठिकाणी वापरायचा आहे, मात्र आता आपण जो रिसेट केलेला पासवर्ड आहे तो या ठिकाणी वापरायचा आहे. पुन्हा तुम्ही त्या ठिकाणी कॅप्चा कोड भरायचा आहे आणि लॉगिंग हिअर या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. बघा ज्यावेळेस तुम्ही लॉगिंग हिअर या बटनावर क्लिक करता त्यावेळेस या पद्धतीचं एक वेब पेज तुमच्यासमोर होईल, ज्यामध्ये तुम्हाला डाव्या हातानं पाहत असाल आपण डॅशबोर्ड आहे, स्कूल प्रोफाईल आहे, स्टुडंट प्रोफाईल आहे, ॲप्लाय स्कीम आहे आणि रिअप्लाय ॲप्लिकेशन्स आहेत. आता यावरच आपल्याला खऱ्या अर्थानं पुढील भविष्यातलं काम करावं लागणार आहे. परंतु आता आज तुम्ही पहिल्यांदा पासवर्ड सिलेक्ट केला तर यावेळेस मात्र आपल्याला सर्वप्रथम जर या ठिकाणी कुठलं काम करायला लागणार आहे मित्रांनो, तर ते आपल्याला करावं लागणार आहे स्कूल प्रोफाईल अपडेट करायला लागणार आहे. ही स्कूल प्रोफाईल अपडेट करत असताना ज्यावेळेस तुम्ही या स्कूल प्रोफाईल याच्यामध्ये तुम्ही क्लिक कराल त्यावेळेस तुमच्या पुढे असं एक पेज ओपन होईल. बघा तुमच्यासमोर स्क्रीनवर आहे. तर या ठिकाणी जे तुम्ही पाहता आता की यामध्ये UDIS कोड, स्कूल नेम, स्कूल मॅनेजमेंट, स्कूल सब मॅनेजमेंट, स्टेट, डिस्ट्रिक्ट, तालुका, स्कूल ॲड्रेस वगैरे हे ॲटोमॅटिक त्या ठिकाणी येणार आहे. तुमच्या UDISच्या डेटावरून हा डेटा किंवा सरळ पोर्टवरून हा डेटा घेतला गेला असेल. तर तुम्हाला या ठिकाणी फक्त या व्हिलेज याच्यावर क्लिक करायचं आहे आणि आपलं गाव त्या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचं आहे की त्यामध्ये आपल्या तालुक्यातलीच गावं त्या ठिकाणी दिसणार आहेत. त्यामुळे तुम्ही ते आपलं गाव त्या ठिकाणी सिलेक्ट करून घ्या. तुमच्या गावचा जो पिन कोड आहे तो या ठिकाणी टाका. स्कूल ईमेल ID टाकणं काही गरजेचं नाही, असला तर जरूर टाका. स्कूल कॉन्टॅक्ट नंबर असला तर टाकूनच द्या. स्कूल वेबसाईट असली टाका, रजिस्ट्रेशन टाका, एस्टॅब्लिश इयर स्थापना वर्ष सुद्धा तुम्ही टाकू शकता. आणि बोर्ड या ठिकाणी मात्र बोर्ड या विंडोजवर क्लिक केल्यावर तुम्हाला स्टेट बोर्ड तुमचं जे बोर्ड असणार ते बोर्ड तुम्हाला या ठिकाणी घ्यायला लागणार आहे. आणि ई स्कूल अंडर जे गव्हर्नमेंट ॲडेड असं वगैरे या ठिकाणी आहे ते तुम्हाला सिलेक्ट करून घ्यावं लागणार आहे. जर तुमची शाळा मायनॉरिटी असेल तर तुम्ही येस करू शकता आणि मायनॉरिटी नसल्यास ते नो ॲक्टिव्ह आहेच. आणि इज ITI येस ऑर नो हे ऑप्शन तुम्ही तुमच्या पद्धतीने त्या ठिकाणी सिलेक्ट करू शकता. या पद्धतीनं बरीचशी माहिती आली फक्त गाव, पिनकोड, शाळेचा ईमेल ID वगैरे एवढीच माहिती या ठिकाणी भरायची आहे. त्या पेज खालीच मित्रांनो स्क्रोल जर केलं तर आपल्याला असं या ठिकाणी स्कूल प्रिन्सिपल इन्फॉर्मेशन आणि स्कूल क्लर्क इन्फॉर्मेशन बघा अशा 2 गोष्टी या ठिकाणी दिसतात. हे स्कूल प्रोफाईलमधलंच भाग या ठिकाणी आपला चालला आहे. मग या ठिकाणी आपल्याला आपल्या प्रिन्सिपलांचं पूर्ण नाव, त्यांचा मोबाईल नंबर, या ठिकाणी आपले जे क्लर्क आहेत त्यांचं नाव आणि त्यांचा मोबाईल नंबर, जर शाळेत क्लर्क नसतील तर दुसऱ्या शिक्षकांचं सुद्धा नाव तुम्ही या ठिकाणी टाकू शकता. या पद्धतीनं बघा आता हे नाव ज्यावेळेस आपण भरतो मित्रांनो, हे नाव भरून मग आपल्याला ती थोडीशी छोटीशी प्रक्रिया या ठिकाणी करावी लागते. ज्यावेळेस आपण सरांचं नाव टाकतो, मोबाईल नंबर टाकतो त्यावेळेस गेट OTP या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करून त्या ठिकाणी पुन्हा एक मोबाईल नंबर सरांच्या फोनवर येईल, तो तुम्हाला या ठिकाणी खालील विंडोमध्ये टाकून व्हेरीफाय करून घ्यायचा आहे. सोबतच ईमेल ID सुद्धा या ठिकाणी भरायचा आहे. ईमेल ID हा ईमेल ID मात्र सरांचा वैयक्तिक असला पाहिजे, हा शाळेचा नको. या ठिकाणी सुद्धा तुम्हाला पुन्हा गेट OTP करून या ठिकाणी पुन्हा हे व्हेरिफिकेशन आपल्याला करून घ्यायला लागणार आहे. आणि हे झाल्यानंतर सेम कॉपी क्लर्कचं सुद्धा, म्हणजे क्लर्क जे असतील किंवा शिक्षक त्यांचं नाव टाकायचं आहे,
त्यांचा मोबाईल नंबर टाकून पुन्हा गेट OTP करून व्हेरीफाय करून घ्यायचा आहे. ईमेल ID त्यांचा पर्सनल टाकायचा आहे. त्यांचंसुद्धा मग काय गेट OTP करून पुन्हा ते व्हेरीफाय करायचं आहे. आणि ही सर्व प्रक्रिया झाल्यानंतर खाली जे असणार आहे सेव्ह बटनावर तुम्ही क्लिक करावं लागणार आहे. बघा या पद्धतीने इथे हे सेव्ह बटन आहे. या सेव्ह बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला स्कूल डिटेल्स अपडेट सक्सेसफुली असा एक मेसेज त्या ठिकाणी येणार आहे. म्हणजे या ठिकाणी झालं मित्रांनो आपलं स्कूल प्रोफाईल अपडेट. स्कूल प्रोफाईल अपडेट झाल्यानंतर तुम्ही या डॅशबोर्डवर या ठिकाणी येणार आहात. आता खरं काम या ठिकाणी स्कूल प्रोफाईल अपडेट झाल्यानंतरच आपल्याला बाकीच्या गोष्टी दिसायला लागतात. आणि ज्यावेळेस मित्रांनो आपण काम करणार आहोत ते खरं तर आता स्टुडंट प्रोफाईलवर. आता या स्टुडंट प्रोफाईलवर आपल्याला MHA-DBTमध्ये त्या विद्यार्थ्यांचे अर्ज भरायचे आहेत. अतिशय एवढं काही सोपंही नाही मित्रांनो. मी पाहिलं त्यामध्ये लॉगिन करून की त्यामध्ये प्रत्येक विद्यार्थ्याचा आधार, त्या आधारचं व्हेरिफिकेशन, त्याचंही OTP, त्याच्या पालकाचा मोबाईल, बऱ्याचशा गोष्टी आहेत. पण आपण या करणारच आहोत. ह्या गोष्टी कशा करायला लागणार आहेत त्याचासुद्धा एक स्वतंत्र व्हिडिओ मी लवकरच तुमच्यापर्यंत देईल. ही होती मित्रांनो प्रोफाईल अपडेट, पासवर्ड चेंजची सगळी प्रक्रिया जी तुम्हाला लगेच या ठिकाणी करावं लागणार आहे. या व्हिडिओची मदत तुम्हाला 100% झाल्याशिवाय राहणार नाही. हा व्हिडिओ तुम्ही पाहिला याबद्दल तुमचे धन्यवाद. याबद्दल तुम्ही व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असल्यास सबस्क्राईब करा व आपल्या बांधवांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. पुन्हा एकदा धन्यवाद.